स्वर्गवासी महादेव मुंडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी बेमुदत रस्ता रोको आंदोलनास प्राध्यापक शिवराज बांगर सर यांनी पाठिंबा दिलेला आहे। आमचे भगिनी प्रशासनाच्या वेगवेगळ्या दारामध्ये न्याय मागण्याची जात आहे। जिथं जिथं पोलापोली उरावरीची उत्तरं शेवटी कधरून गेल्याच हप्त्यामध्ये 20 प्राशांच्या एसटी ऑफिसला दालमदारच्या वतीने हसल्यातही त्यांना उदन गाडीशी असेलच किंवा जे मारेकरी यांना शिक्षा देण्यासाठी आणि न्याय त्यांच्या हयातीमध्ये त्यांना पाहण्यासाठी त्यांचं जीवन जगत आलं जातं। या घटना आणि करोडगावाचा इतिहास जो पाहिला तर यांच्या वाट्यातून येत नाही। दाजीला जे काही घटना घडली असेल गफलतीनं आणि धोक्यातून झाली असेल असं विसर्जित वाटतंय। मात्र वाघासारखं काही नाही त्या जागेत आमच्या माझी हिंमत नसते तर जी घटना झाली ती पूर्ण कटातून घडलेली असेल। जे काही काल प्रशासनानं आणि टीव्हीवर दाखवले वार इथे झाले तिथे झाले एकत्र आरोपी भरपूर असतील त्याने ओळख देऊन गेले तिथे संघटना झाली। त्यामुळे घटना अतिशय दुर्दैवाने आपण सर्वांनी या प्रशासनाच्या विरोधात हे आज जे आंदोलन आहे त्यापेक्षा वेगवेगळ्या प्रकारचं कायद्याच्या संविधानाच्या चौकटीवर राहून आपल्याला हे आंदोलन करावं लागेल। आपण जशा स्वभावाचे आहेत कुठला आणि कणवाडी त्या स्वभावावर अजिबात न जाता संविधानाने जे आपल्याला अधिकार दिले त्याप्रमाणे आपल्या ज्ञानसेवकांना न्याय द्यायचा आहे। त्यांना आपण सर्वांनी दाखवून द्यायचंय की तुमच्यावर अन्याय झालेला आहे तुम्हाला आम्हाला न्याय द्यायचा आणि ते न्यायासाठी तुमची तयारी असेल सर्व प्रकारचा धर्मकांनी सर्वांनी सांगितलं काल परवा तिथे जातीवादला ह्याच तुमच्या काही लोकांनी राजकारणासाठी निवेदन लावलं पण ते अजिबात जातीवादी नाहीत। हे आमचा सर्वांचा आपला अनुभव आहे। ते सर्व ताकदीने त्यांना न्याय देण्यासाठी पाठीमागे आणि पाठिंबा आहे। यानंतर मला वाटतं की बीडला फार मोठं आंदोलन होण्याची शक्यता आहे आणि आपल्याला हे गावची आपली बहीण म्हणून किंवा घटनेची सून म्हणून सर्वांनी आपल्याला न्याय देण्यासाठी न्याय मागण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आपल्याला उभा आहे। यानंतर प्राध्यापक शिवाजी बांगर यांना अशी विनंती करून ते बोलून आले आपल्याला पाठिंबा देण्यासाठी आणि मागणीसाठी पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत त्यांना अशी विनंती करतो। आज